नमस्ते. आता आपण पाहिलं असेल का करंजाळीमध्ये आपण फोन करत होतो परदेशी साहेबांना आणि खूप ग्रामस्थांनी ट्राय केला आणि परदेशी साहेबांनी काय फोन उचलले नाही. मला वाटलं कामात असेल, मीटिंगमध्ये असेल. तर बघा ना, इथं मडगाव आहे, इथं बसलेत साहेब. आणि मला असं कळलं का ते ठेकेदार आहेत आजूबाजूला कुठेतरी. आणि साहेब मस्तपैकी बसले तिथं. ग्रामस्थांचे फोन का उचलत नाही? आपण त्यांना विचारू, सर काय नक्की काय विषय आहे? ते आम्ही बांधकामाचं जे काय होतं त्याचं हे करायला आलो होतो. नमस्कार परदेश साहेब. काय चाललंय? तुमचं काय चाललंय ते सांगा. चहा प्यायले घेतला चहा? हा, मला सांगा का आम्ही खूप फोन केले सर तुम्हाला ग्रामस्थांनी का करंजाळेमधून. करंजाळे गावामध्ये तिथं काय झालं, 2020ला एक काम मंजूर होतं का स्मशानभूमीचं शेड बांधायचं. तर ते काम होतं PWDचं. आणि हा, काय काय नाव त्याचं ठेकेदार? चकवे म्हणून ठेकेदार इथलेच ते. आता त्यांनी ते काम केलं, प्रतीक चकवे त्यांनी ते काम केलं, काम बी पूर्ण झालं. आता प्रत्येक चकवेंचं काय म्हणणं आहे, ते मी काम वाढाव केलं होतं. आता वाढाव केल्याचं बिल केलं तर ते PWD द्यायला पाहिजे ना. आता तुम्ही काय केलं, 10 लाख रुपयाचं त्याच्यावर फंड टाकला नवीन जिल्हा परिषदेचा, आणि ते पैसे बी काढून घेतले. पूर्ण झाले कामाचे, तुम्ही परत त्याच्यावर फंड टाकला ना. कोणाला विचारायचं आता? पाहावं लागेल ना, ते काय कुठला फंड टाकला, कुठलं काम होतं ते पाहावं लागेल. नाही, आता त्याला बिल पण दिले आपण सर. पाहावं लागेल काम कुठलं ते पाहावं लागेल. चला बघू आपण. चालायचं का आता? का दुसऱ्या कामाला आलोय. काय मग मी जाणून घेऊ शकतो का सरकारी कामाला आले का खाजगी कामाला आले तुम्ही? सरकारी कामाला आलोय. तर काय कामाला आले? आता मी विचारतो, तुम्ही सरकारी कामाला आले का नाही, तर काय कामासाठी आले? PSC पाहायला आलोय. PSC बघितली का? PSC चाललो पाहायला. चालली. मग माझी अशी रिक्वेस्ट होती, तर तुम्ही आता इथं बसून, मला काय हे काय माझे काय दुश्मन वगैरे कोण नाही, तुम्ही इथं बसून टाइमपास करू शकता. चहा घेतलाय. हा, चहा झाला ना पिऊन, मग तरी बसलेच ना. मग हा, ठीक आहे. आता चहा, आता तुम्ही सांगितलं तर घेऊ चहा, पण तिथं काम आपण बघू ना सर. आता नाही, मला वेळ नाही, मी नंतर पाहिजे. बर. विचारतो कुठलं काम आहे काय राव साहेबांना. आता विषय असं झालाय का ते ऍक्च्युली पूर्ण झालेलं कामावर तुम्ही फंड टाकलाय. मला नाही सांग, पाहावं लागेल ना कुठलं काम आहे ते पाहावं लागेल. तुम्ही काम एखादं बघत नाही का तिथं? समजा तुमचे इंजिनियर बघतात, तुम्ही नाही बघत का काम? ते पाहतो ना कुठल्या ह्याला फंड टाकलेलं आहे, कुठल्या ह्याला आहे ते पाहतो. कुठलं मग करंजाळे गावामध्ये काय काय कामं केली हे तर सांगता येईल का तुम्हाला? काही सांगता येईल? एवढं सांगतोय काय तोंडपाठ थोड्या नाही, पण आता एवढे पैसे द्यायचे ना, 10-10 लाख रुपये. देऊ ना आम्ही कुठं पाणी करून देऊ द्या. तर ते पैसे तर पेड झाले. यार बाबा दादा नाही घेतील ओली चहाचं काही, चहा कधीच चहाच प्यायचे आपल्याला. आपले काही वाद नाही चालला. 10 लाख रुपये ज्यावेळी आपण एखादं कामावर टाकतोय, तर ते काम बघाय नको का आपण? पाहू ना, पाहिलंच नाही अजून. पाहतो ना कोणलं पाहू. तुम्ही MBO जावा सही करता, तेवढी काय अशी चाचपणी करता का बाबा चला बघून या काम पूर्ण झाले का नाही का, तेच काम हवे? पाहतो ना, काय असेल ते एकदा पाहून घेतो, रावसाहेबांना विचारतो कुठलं काम असेल ते पाहतो. बर. मग आता हे काम आहे आमदार अतुल बेनके, जे माझे आमदार आता झालेत, त्यांच्या काळातलं. मग काय करणार आपण? करंजाळे गावात का? करंजाळे गावात स्मशानभूमीजवळ. या वस्तू झालं मागतो. आता कधी झालं? 24-25 ला. ते सरपंचाला सुद्धा तुम्ही सांगते नाही आहोत, ते सरपंच आहेत. ते सरपंच म्हणते माझ्या अन्याय, माझ्या अन्याय म्हणतात सरपंच. पाहू ना कुठलं अन्याय असेल काढू. ठीक आहे. आता काय साहेब, आता चाललंय, आता आपण पण जास्त फोर्स करणं काही उचित नाही होणार. चहा पित आहे साहेब, आणि धन्यवाद साहेब चहा दिल्याबद्दल. ठीक, ठेवू ना चहा? चहा प्यायला आले ते. तर आता हे सर आहे, आता मला काय म्हणायचं आहे का, परदेशी साहेबांकडं 2 तालुके आहेत. आंबेगाव तालुका पण आहे, बरोबर का, आणि जुन्नर तालुका आहे. आणि कामं इतकी अब्जावधीची येतात का, यांना म्हणजे खरंच कोणच माणूस असं तिथं प्रत्येक कामापर्यंत जाऊ शकत नाही. मग होतं काय का, हे जे ठेकेदार किंवा काही लोक असतात काही संबंधित, ते सांगतात का हे काम पूर्ण झाले, आणि साहेब लोक MB पूर्ण करतात, सहाय्य करतात, बिल देतात. ते त्यांनी त्यांच्या तोंडात सांगितलं मी कामच पाहिलं नाही, ऑलरेडी पैसे आता झाले. तर
तर मग याच्यामध्ये कुठंतरी या तालुक्यामध्ये 3-4 असे परदेशी साहेबासारखे डिप्युटी इंजिनियर पाहिजे. आणि यांना आंबेगाव बघायचं का जुन्नर बघायचं? काही झालं तर हे हातवर करतात, आम्ही काय करायचं, कुठं कुठं बघायचं. त्यामुळे शासनाने म्हणजे आमदार जे मंत्री आहेत त्यांनी सर्वांनी हे करून हे जास्त असे उपविभागीय समजा अधिकारी हे नेमले पाहिजेत, जेणेकरून ते कामं तरी व्यवस्थित होईल. तर आता सरांचं आपण म्हणणं घेतलेलं आहे, बघू आता पुढं काय होतंय ते. सर काय आता कारवाई करतील ते देखील आपण येत्या 1-2 दिवसामध्ये सरांकडे जाऊ आणि त्यांची देखील माहिती घेऊ. सरपंच सुद्धा आले तर आमचे सरपंच, त्यांचं देखील जरा टायमाने आपण म्हणणं घेऊया.